सारेगमप या कार्यक्रमामधून त्यांनी एंट्री घेतली आणि त्यानंतर मला असं वाटतं की मागे वळून त्यांनी पाहिलं नाही असे ऋषिकेश रानडे आपल्या सोबत आहेत. नमस्कार. खूप खूप स्वागत कॉफीमध्ये. थँक्यू. आजचा कॉफीचा एपिसोड हा सुरमई होणार आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये, पण ऋषिकेश रानडे तुमचा अख्खा प्रवास मला असं वाटतं की माझ्यासोबत अनेक प्रेक्षकांनी देखील पाहिला असेल त्या काळातला, कारण रियालिटी शोमधून आपण पुढे आलात आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये आपली गाणी ही मला असं वाटतं की लोक खास करून थांबून राहायचे कार्यक्रमासाठी की आता ऋषिकेश रानडे येणार आहेत आणि गाण्याची प्रस्तुती होणार आहे. तर एक ओरिजिनल आवाज, स्वतःचा आवाज, आणि तो उत्कृष्ट पद्धतीनं कल्टिवेट तुम्ही केलात आणि इतरांची गाणी का होईना पण ती आपल्या आवाजामध्ये आणि आपल्या फ्लेवरमध्ये तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली. कसं वाटतं आज मागे वळून पाहताना? फार छान वाटतं. म्हणजे आणि हे आपण एक आजचं छान चॅट सेशन पुढे येण्याच्या आधी मला आवडलं, म्हणजे तूच म्हणलं तरी मला तुम्ही चालेल, म्हणजे जास्त फ्रेंडली आणि छान तो सहज वाटेल आपला संवाद. आणि एकतर म्हणजे खूप तुम्ही विचारलं ती आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की आज लोकांचं इतकं भरभरून प्रेम गेली अनेक वर्ष मला एक कलाकार म्हणून लाभलं आणि खूप इतर ह्या दिग्गजांची गाणी जेव्हापासून मी गायला स्टेजवर सुरुवात केली किंवा लोकांपुढे गायला सुरुवात केली तेव्हापासूनच लोकांचा आशीर्वाद, प्रेम मिळत राहिलं. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट मला वाटते की ज्यांनी मला या क्षेत्रात काम करण्यासाठी जो इनिशियल कॉन्फिडन्स असतो किंवा आपण जे मनात आहे आपल्या त्या करेक्ट पाथवर सुरुवात केली, हा विश्वास मला ह्या लोकांची जी दाद आहे किंवा त्यांचं प्रेम आहे त्यामुळेच मिळाला. पण ऋषिकेश, एक गोष्ट मला नक्की आवर्जून वाटते या सगळ्यामध्ये, आता इतके रियालिटी शोज झालेले आहेत, त्या काळामध्ये जेव्हा आम्ही तुला सारेगममध्ये पाहिलेलं, सारेगम हा एकुलता एक वन अँड ओनली शो होता. आज जी मुलं कॉम्पिटेटिव्ह अशा शोजमध्ये जाऊ इच्छितात त्यांच्याकडे बरेच प्लॅटफॉर्म आहेत, अनुभव आहेत, रिवाइंड करून जुनं ऐकता येतं, आपलं गाणं ठरवता येतं, मला आज काय गायचंय किंवा आज कुठल्या 5-6 पठडीतली गाणी तयार करून ठेवायची आहेत याची पूर्ण कल्पना असते. त्या तयारीनिशी लोक जातात. त्या काळामध्ये मात्र ज्यावेळी सारेगामा आणि त्यावेळी सारेगामामध्ये सुद्धा अनेक बदल असायचे, दर एपिसोडला नवीन काहीतरी थीम असायची, नवीन काहीतरी असायचं. त्या काळामध्ये इतकं हे परिचयाचं नव्हतं. अशा काळामध्ये स्वतःला सिद्ध करणं आणि जिंकणं हे किती चॅलेंजिंग होतं? मला मी आज ह्या गोष्टीकडे बघताना मला असं वाटतं की आजच्या स्टेजला होणारे रियालिटी शोज त्यातले चॅलेंजेस आणि मी जेव्हा भाग घेतला होता तेव्हाचे चॅलेंजेस वेगवेगळे. आजही चॅलेंजेस आहेत, आजही वेगळ्या कारणांसाठी रियालिटी शोज कठीण आहेत. पण मी जेव्हा त्याच्यात भाग घेतला होता तेव्हा त्याचं स्वरूप खूप तुलनेने सिम्पल होतं, खूप ऑर्गॅनिक होतं. म्हणजे मला आठवतंय की 1 महिन्याभरात अख्खं शेड्यूल संपायचं. म्हणजे आता आपण मी जेव्हा सिलेक्ट झालो, फायनल 20 असतील किंवा 15 कंटेस्टंट्स असतील जे असतील, त्या ऑडिशन्स देऊन इट वॉज सच अ सिम्पल आणि छान प्रोसिजर होती ती की असे सगळेजण आम्ही जायचो तिथे, पटापट एकेकाचं एक कडवं ऐकायचं, त्यातनं ऑडिशन्स होऊन पुढच्या राऊंडला फायनल ऑडिशन झाली की आम्ही ॲक्च्युअल स्पर्धेला सिलेक्ट झालो. आणि तेव्हापासनं ते अंतिम विजेता घोषित होईपर्यंत सगळं ऑलमोस्ट 1 महिन्यात सगळं शेड्यूल संपायचं. तर ती सिम्प्लिसिटी खूप होती. पण त्याचबरोबर जजेसचं पॅनल जे बसलेलं असायचं, सुरुवातीला मी जेव्हा हिंदी सारेगमला गायलो तेव्हा हे सगळे मोठे दिग्गज कंपोजर्स असतील, लिरिसिस्ट असतील किंवा फिल्म डिरेक्टर्स असतील, एका वेळेला यायचे, तुम्ही गायचंय त्याच्यासमोर रिटेकला चान्स नाही, देर वॉज नो पोस्ट प्रोडक्शन. जे तुम्ही गाताय ते जो रिझल्ट येईल तो त्या क्षणाचा त्या 3 मिनिटातला असायचा आणि त्यातनं तुम्ही पुढच्या राऊंडला जायचा, राऊंड करत फायनलला आलं, जो कोण जिंकेल हरेल. प्रिटी मच सिम्पल फॉर्मॅट होता. पण त्यातला चॅलेंज हाच होता की त्याला तुम्हाला बाकी काही ॲडिशनल गिअर्स तेव्हा नसायचे किंवा प्रमोशनचं माध्यम सुद्धा किंवा ऑडियन्स पोल किंवा व्होटिंग हे काही गोष्टी नव्हत्या. त्या ठिकाणचे जजेस आणि त्या दिवशी तुमचा परफॉर्मन्स जसा होईल त्याच्यावर मार्क आणि त्याच्यावर तुमचं हे ठरणार. सो देर वेर लेस चान्सेस असं मला वाटतं. सो ते चॅलेंजेस होते. आजच्या रियालिटी शोज मधली प्रेशर्स हँडल करणं इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट टास्क.
खरंय. खूप टॅलेंटेड जनरेशन आज आहे. म्हणजे मला असं बघताना वाटतं आत्ताची जी 12-15 वर्षाची जी मुलं आहेत त्या एजमध्ये मला किंवा त्या पिढीला आम्हाला जे एक्सपोजर होतं त्यापेक्षा खूप जास्त पटीने आजच्या मुलांना एक्सपोजर आहे आणि ब्रिलियन्स पण त्यांचा खूप जास्त आहे. दे आर सुपर टॅलेंटेड. फक्त ते चॅनेलाइज होणं आणि या सगळ्या रियालिटी शोज पब्लिसिटीच्या प्रेशरमध्ये ती आर्ट जपली जाणं हा फार मोठा चॅलेंज त्याच्यात मला वाटतो. तो ठेराव आणि कुठेतरी ते प्रिझर्व होणं हा चॅलेंज जास्त झाला आहे, अपार्ट फ्रॉम बिईंग सो मच टॅलेंटेड असं मला वाटतं.